आपल्यासोबत सध्या शिवसेनेच्या नेत्या आणि मुख्य प्रवक्त्या सायना एनसे आहेत. मॅम, आज नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये अनेक गोष्टी सांगितल्या. त्यामध्ये त्यांनी काँग्रेसवर टीका केली की कशा प्रकारे काँग्रेसमुळे हे जे विधायक होतं ज्यामध्ये महिलांना प्राधान्य मिळणार होतं हे मंजूर झालं नाही. खरं म्हणजे तर हे महिलांसाठी एक स्वर्ण संधी होते आणि जे विपक्षनी केलं ते फक्त हे होतं की आम्हाला महिलांचा अपमान करायचा आहे, आम्हाला महिलांचा विरोध करायचा आहे. आणि तुम्ही बघितलं तर प्रामाणिकपणे फक्त सेन्सेस, डिलिमिटेशन, ओबीसी, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, मुस्लिम महिला असं करून त्यांनी हे नाटक केलं पार्लमेंटमध्ये. मला वाटते की 27 वर्ष झाले. तुम्ही बघितलं तर 1950मध्ये फक्त 22 महिला सांसद होते. आता तुम्ही बघितलं तर 2026मध्ये फक्त 74 आहे. पूर्ण देशमध्ये तुम्ही बघितलं तर आमदार किती आहे? 4100 आणि त्याच्यात महिला आमदार किती आहे? 390. आता हे तुम्ही तुलना केलं तर हे एक स्वर्ण संधी होते जिथे आम्हाला आमचा हक आणि हकच्या सोबत सन्मान. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेंनी नेहमीच लाडकी बहीण म्हणजे महिलांना शिक्षित, सुरक्षित, आत्मनिर्भर करा. आणि उद्या तेच लाडकी बहीण गडचिरोलीमध्ये राहते किंवा कोकणमध्ये, त्यांना एक संधी आणि ते संधी पुरुषच्या संधी घेऊन नाही. एक कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन जिथे 815 सीट्स म्हणजे ते लोकसभामध्ये जे एक्स्ट्रा सीट्स होते ते फक्त आमच्या महिलासाठी. तर हे नारी शक्तीचा अपमान आहे आणि काँग्रेस पार्टी, राहुल गांधी, शेम ऑन यू. अखिलेश यादव, समाजवादी पार्टी, शेम ऑन यू. ताई, त्याचसोबत कुठेतरी टीएमसी असेल, समाजवादी पक्ष असेल आणि काँग्रेस आणि अजून जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी कुठेतरी ज्यावेळेस हे बिल पास नाही झालं त्यानंतर बाक वाजवले, त्यामुळे देखील कुठेतरी एक नाराजी आता महिलांमध्ये आली आहे. पूर्ण देशमध्ये तुम्ही बघा तर महिलांना नाराजगी तर एक आहे. महिलांचा जे अपमान केलं तुम्ही बघा, हे संधी परत नाही येत. 27 वर्ष आम्ही संघर्ष केलं. आता तुम्ही पंचायत राजमध्ये बघा तर 14 लाख असं सशक्त महिला आहे. नेहमीच आम्ही म्हणायचं सरपंचपती, गेले ते दिवस. आता पंचायतमध्ये 50% पण आहे किती ठिकाणे आणि ते आमची क्षमता आहे आणि तुम्ही हे क्षमता घेतलं. आणि मला वाटले की जेव्हा आदरणीय गृहमंत्री अखिलेश यादवला सांगितलं की तुम्हाला द्यायचं तर तुम्ही नक्कीच मुस्लिम महिलांना द्या. तिथे रिसर्च केलं तर माहिती पडलं की समाजवादी पार्टीने एकच महिलांना दिलं तिकीट आणि ते पण अपर क्लास मुस्लिममध्ये. तर हे बघा, हे त्यांचं दोघलापण. त्याचसोबत नरेंद्र मोदी यांच्याकडून सांगण्यात आलं की हे नारी शक्तीचा कुठेतरी अपमान केलेला गेला आहे विरोधी पक्षांकडून. आदरणीय नरेंद्र मोदीजी नेहमीच महिलांचा सन्मान केला आणि ते राजनैतिक इच्छाशक्ती नेहमीच दाखवलं. आता तुम्ही बघा की मुद्रा बँकिंग असो तर महिलांना फायदा, जनधन योजना तर महिलांना फायदा, प्रधानमंत्री आवास योजना तर ते घर आहे महिलांच्या नावात. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेंनी तेच केलं. लाडकी बहीण असो किंवा बेटी बचाव बेटी पढाव, ते एक नारा नाही, एक संकल्प आहे आणि ते संकल्प आहे स्त्री शक्तीसाठी. आता हे अवसर जे होते दिल्लीमध्ये, आम्ही सगळे तिथे गेले इतकी अपेक्षा आकांक्षा घेऊन, हे म्हणून की आता आम्हाला जे संधी पाहिजे ते आम्हाला भेटतील. परंतु बघा त्यांच्या दोघलापण. त्याचसोबत आता ज्या निवडणुका येत आहेत, ज्याच्या आता मतदान होणार आहे आणि लवकरच निकाल लागतील, यामध्ये नारी शक्ती त्यांची ताकद दाखवेल. 100% नारी शक्ती उतरून ताकद दाखवणार. आणि नारी शक्तीने ठरवलं की हे विपक्षला घर बसायचं, कारण त्यांना फक्त त्यांचं राजकारण करायचं आहे आणि तुष्टीकरण करायचं आहे. आदरणीय प्रधानमंत्रीनी जे संवेदनशीलता दाखवलं ते प्रशंसाजनक आहे. आमचे नेता आदरणीय एकनाथजी शिंदेनी जे महिलांना सशक्त केलं ते प्रशंसाजनक आहे. परंतु हे काँग्रेस पार्टी, DMK जे हे नॉर्थ साऊथ म्हणतात, त्यांना माहिती आहे का तामिळनाडूमध्ये तिथे 39 सीट्स
59 म्हणजे ते 50% इन्क्रीज जे आहे फक्त तामिळनाडूसाठी नाही, महाराष्ट्रासाठी पण आहे, उत्तर प्रदेशसाठी पण आहे. परंतु त्यांना आमचा विरोध करायचं होतं. तर हे विपक्ष जे आहे महिलांना विरोध करायला, महिलांचा अपमान करायचं त्यांना वाटते की तेच त्यांचा हक. आता आम्ही त्यांना दाखवू काय आहे त्यांची परिस्थिती. या होत्या आपल्यासोबत शायना एनसी, ज्यांनी सांगितलंय की लवकरच हे नारी शक्तीची ताकद ही या विरोधकांना समजेल आणि यांचा सर्व ठिकाणी पराभव होईल. कॅमेरामन हेमंत कदमसह ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.